तर सचिन केवळे ठरतोय मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याने 27 धावांचं वैयक्तिक कॉन्ट्रीब्युशन दिलं आणि गोलंदाजी करत असताना अवघ्या एका धावेचं षटक आणि एक विकेट सुद्धा प्रस्थापित केले असा चला मॅन ऑफ द मॅच देऊ आपण या ठिकाणी करण धुळे हे आपल्या शुभाश्रय सचिनला देऊ मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत चला या ठिकाणी आपण देऊया मॅन ऑफ द मॅच करण धुळे या ठिकाणी दिलेले आहे सचिनला आणि आता नेक्स्ट मॅच चालू होईल या पहिल्या सत्रामध्ये प्रसाद सवारे यांचा आपण आवाज ऐकू 4 षटकांसाठी जीवन केवळे हॅलो थँक्यू सो मच मॅडी सर आणि थँक्यू सो मच रोशन सर. आपण जाऊयात अजून एक महत्त्वाच्या मात्या दिशेने. खरं तर 4 संघ आपण पाहिले टॉप 5 मध्ये आलेत, परंतु आता शेवटचा एक संघ राहिला आहे टॉप 5 मध्ये. परंतु आपण पाहता 2 संघामध्ये ही लढत पाहायला मिळेल. एका बाजूला श्री गणेश दहिवडी संघ असेल आणि त्यांच्याच विरोधामध्ये आपण पाहू शकता खरं तर मयूर ग्रुप बदलापूर गाव संघ असेल. आता या 2 संघांमध्ये सुरू असलेली ही लढाई, परंतु या मॅचमध्ये कोणता संघ जिंकणार हे नक्कीच सेकंड इनिंगमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही टीमसाठी हा महत्त्वाचा सामना. जो जिंकणार तो थेट किमान एखाद्या ट्रॉफीचा मानकरी नक्कीच होऊ शकतो. दोन्ही संघांना मैदानाच्या आत आता कठीण परिश्रम मात्र या मैदानामध्ये करावे लागतील. हॅलो यस आपण करूयात या मॅचला सुरुवात. पंचांचा ग्रीन सिग्नल. मॅचला करूया सुरुवात. दोन्ही टीमला शुभेच्छा. पहिलाच बॉल ऑन सेटला उडवलाय, फटका फसलाय. झेलची संधी आणि पहिल्याच बॉल वरती केलंय काम तमाम गोलंदाज मयूरनं. पहिल्याच बॉल वरती या ठिकाणी केतनला दाखवलाय पवेलियनचा रस्ता. फलंदाज बाद केतन बॅक टू द पवेलियन.
पहिल्याच बॉलवरती पहिला धक्का लागलाय बॅटिंग करत असताना श्री गणेश दहिवली संघाला. खरं तर पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवून दिली आहे गोलंदाज मयूरने. खरं तर पहिला चेंडू गुडलँड स्पॉटचा होता, ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न फसला आणि त्यानंतर मात्र खूप चांगला कॅच लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये टिपण्यात आला. पहिला धक्का मात्र लवकरात लवकर लागलाय बॅटिंग करत असताना पहिल्या सत्रामध्ये श्री गणेश दहिवली संघाला. नवीन बॅटर मैदानाच्या आत आपण पाहतायत कुणाल आलेत. चला स्पीडअप घ्यायचे आहे. पुन्हा एकदा गोलंदाज या बॉलिंग ट्रॅक वरती. शॉर्ट ऑफ लाईन बॉल कट केलाय, अप्पर करता फटका सुंदर आहे, कवचला ढकललाय आणि बॉल जाईल सरळ दन 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 करत सीमारेषा बाहेर. 4 धावा चौकार. कुणाल यांना आपण पाहता खरं तर पहिलाच बॉल खेळत असताना चौकारानं आपलं अकाउंट मात्र ओपन करतोय. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेन, परंतु हा चेंडू सोडून दिलाय अगदी अवे फ्रॉम दी बॉडी बॅट्समन पासून दूर हा चेंडू होता. चांगला लेंथवरती हा चेंडू पाहायला मिळतोय. गोलंदाज मयूर यांच्या माध्यमातून हा बॉल डॉट आलाय. चौकारानंतर कमबॅक करत असताना डॉट बॉल नंतर पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईन, पुन्हा एकदा कट केला, फटका सुंदर आहे, स्क्वेअर कटचा फटका अप्रतिम. पुन्हा एकदा बॉलला पाठवलाय कवच मध्ये. लगातारचा हा दुसरा खणखणीत दणदणीत चौकार. क्वालिफायची ही मॅच आपण पाहतात. खरं तर एक्स्ट्रा गटातली ही मॅच. तर जे संघ टॉप 5 मध्ये पोहोचलेत ते 4ही संघांना आम्ही विनंती करू आपण यायचं आहे, रिपोर्टिंग करायची आहे. 4ही संघांना विनंती असेल. सावरे संघ असेल, त्यानंतर खरवेवाडी संघ, दौलेपाडा आणि जानता राजा. या ठिकाणी षटक क्रमांक पहिला संपलंय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. खरं तर सुंदर सुरुवात गोलंदाजी करत असताना टीम मयूर ग्रुप बदलापूर गाव संघाच्या वतीने पहिल्याच ओव्हरमध्ये आपण पाहिलं पहिल्याच बॉलवरती विकेटनं खरं तर आपल्या स्पेलची सुरुवात मयूरने केली, परंतु त्यानंतर आपण पाहतात सुंदर गोलंदाजी कमबॅक करून देणारा हा षटक राहिलाय. या ओव्हरमध्ये विकेट सुद्धा आल्यात, धावा सुद्धा आल्यात. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती 8 धावा 2 गड्यांच्या एका गड्याच्या मोबदल्यात. षटक क्रमांक दुसरं गोलंदाज प्रतीक तरे आलेत बॉलिंग मार्क वरती. यॉर्कर लाईनचा चेंडू खोदून काढलाय, फटका चांगला आहे, अगदी कार्पेटच्या साह्यानं बॉलला अगदी डीप मध्ये ढकलण्यात आला, परंतु या चेंडूवरती एकच धाव मिळेल सिंगलच्या मदतीनं. 9 धावा धावफलकावरती असताना दहिवली संघाला जवळ 40 ते 45 किंवा 50 पर्यंत धावसंख्या न्यावी लागेल, कारण की मयूर ग्रुप बदलापूर संघाच्या विरोधात ही धावसंख्या सन्मानजनक धावसंख्या मानली जाईल. गुडलँड स्पॉटचा बॉल बॅकफुट आले, पंच केला आणि त्यानंतर अगदी हा चेंडू पण पाहता लॉंग ऑफ मध्ये पाठवला. डीप मध्ये खेळाडू आहेत, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते आणि याही चेंडूवरती मिळेल ती फक्त एक सिंगल. सध्या तरी सिंगल डबल वरती नियंत्रित करत असताना टीम श्री गणेश दहिवली संघाला पण पाहता. मागील 2 चेंडूवरती 2 सिंगल मात्र जमा केला बॅटिंग करत असताना
सध्या तरी आपण पाहतात सिंगल डबल म्हणजे आपण पाहतात क्रिकेटची लाईफ लाईन आणि लाईफ लाईनचा सध्या तरी वापर केला जातोय मैदानामध्ये. हा चेंडू सोडून दिला आहे. अगदी या ठिकाणी पाहतात खेळाडू पंचांकडे अशाबूत नजरेने पाहतात. पंचांचा इशारा मात्र या ठिकाणी वाईटचा आलाय. वाईट बॉल. यस पंच चेक करायचंय. यस आता या ठिकाणी चेक केलं जाईल. जर का हा चेंडू क्रीजच्या बाहेर पडला असेल तर कदाचित हा चेंडू नो देखील असेल, परंतु आता इथे टीव्ही अंपायर कडे चेक केलं जाईल. चला आमचे तिसरे पंच आमचे डीके सर आहेत. यस व्हाईट बॉल आहे या ठिकाणी. एक अवांतर धाव फलकावरती ऍड होते. या अवांतरच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते ती 11 धाव फलकावरती. सध्या तरी शांतमय सुरुवात. मैदानाच्या आत बॅटिंग करत असताना श्री गणेश दहिवली संघाला आपण पाहता, परंतु आतापर्यंत मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय गोलंदाजी करत असताना मयूर ग्रुप बदलापूर गाव संघाच्या वतीने. परंतु इथे आपण पाहता अगदी हा चेंडू समोरचा फ्लम झालेत. अगदी आपण पाहता LBWच्या माध्यमातून इथं झोन एकदा का लागेल. बॅटिंग करत असताना श्री गणेश दहिवली संघाला फलंदाज या ठिकाणी आपण पाहतात. खरं तर संदेश यांना परतावं लागेल मैदानाच्या बाहेर फलंदाज बाद. विकेट आला मैदानाच्या आत. खरं तर पहिल्याही ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवरती विकेट आला होता आणि इथे आपण पाहता सेकंड ओव्हरमध्ये सुद्धा विकेट आलाय. सध्या तरी आपण पाहतायत श्री गणेश दहिवली संघाकडून अडखळत सुरुवात मानायला काही हरकत नाही आहे. सध्या तरी आपण पाहतायत धावांसाठी संघर्ष करत असताना, परंतु दुसऱ्या बाजूने विकेट सुद्धा येत आहेत. भरपूर चांगली गोलंदाजी सध्या मयूर ग्रुप बदलापूर संघाच्या वतीने पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये मयूरनं इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली. 8 धावा खर्च करत असताना एक विकेट सुद्धा मिळवलं, परंतु याही षटकामध्ये प्रतीक तरे चांगली गोलंदाजी करतात. परंतु इथे शॉर्ट ऑफ लेन बॉल फक्त दिशा दिली आहे, परंतु स्क्वेअर लेगला खेळाडू आहेत. चांगली फिल्डिंग स्क्वेअर लेग मध्ये. या चेंडूवरती सुद्धा एकच धाव मिळेल. सध्या तरी एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय टीम दहिवली संघाला. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते ती 12 या धावफलकावरती. आतापर्यंत 4 बॉल झालेले आहेत. त्या षटकातील चांगली गोलंदाजी फक्त 4 धावा खर्च केल्यात. एक विकेट सुद्धा मिळवला आहे. हॅलो तर तात्पुरता आम्ही थांबतोय, परंतु आपण थांबू नका आणि या मॅचचा आपण आनंद घेऊत राहा. आणि आपण लगेचच कॉम्बॉक्स मध्ये करूया परिवर्तन आणि ऐकूयात आमचे साथी समालोचक रोशन संते सरांचा आवाज. थँक्यू सो मच. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आदरणीय सन्माननीय राजेंद्र धुळे साहेबांचं मनपूर्वकाने हार्दिक हार्दिक स्वागत आहे बदलापूर वांगणी धमाका या स्पर्धेमध्ये. आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल एक दानशूर व्यक्तिमत्व आदरणीय राजेंद्र धुळे साहेबांचे ते आगमन होत आहे.
आणि त्यांच्या माध्यमातून पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला लाभलेलं आहे. आदरणीय अंकुश भालेराव साहेबांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. राजेंद्र धुळे साहेब इथे आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या स्पर्धेमधील पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला लाभलेलं आहे आणि त्यांचं देखील आपण पंचांनी 9 चेंडू घोषित केले, त्याला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. 9+4 मिलिटीच्या चेंडूवरती एकूण 5 धावा. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. क्वालिफाईंग मॅच सुरू आहे. श्री गणेश दहिवली आणि मयूर ग्रुप बदलापूर या दोन टीम मध्ये. प्रतीक जी पिसेकर इन ऍक्शन मध्ये आहेत. त्यांच्या समोर बालकृष्ण मुंडे यांचा संघ इन ऍक्शन मध्ये आहे. हे दोन संघ आमने सामने आहेत. दोन्ही संघांनी 2-2 सामने जिंकलेले आहेत. गोलंदाज श्लोक आहेत आणि फ्रीट आहे. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. फ्रीट होता आणि त्याच्यावरती मिळतील ऐकून 2 धावा. धावसंख्या 2ने पुढे जाईल आपण पाहू शकाल. 27 धावा धावफलकावरती आहेत. कमबॅक करण्याचा प्रयत्न सुरू आहे या मॅच मध्ये. धावसंख्या 27. षटक क्रमांक सुरू आहे. हे तिसरं. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे आणि आलाय हा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी होतीये या षटकामध्ये. पहिला चेंडू बीमर फेकला होता, त्यानंतर चांगलं कमबॅक करतोय गोलंदाज श्लोक या षटकामध्ये. धावसंख्या आहे 27. 4 षटकांचा सामना आहे. इथून प्रत्येक सामना 4 षटकांचा असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. क्या बात है. अप्रतिम चेंडू आपण पाहिला. सलग चाल आहे दुसरा डॉट बॉल. क्रिकेटचा हा दैदिप्यमान 16 सुरू आहे. बदलापूर वांगणी धमाका या स्पर्धेचं आयोजन. पहिल्या क्रमांकासाठी रोख रक्कम 50,000 रुपयांचं पारितोषिक आहे. मॅन ऑफ द सिरीज साठी 2 व्हीलर बाईक आहे आणि एकूण 4 स्पोर्ट्स सायकल आपण पाहतोय. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज साठी देखील सायकल आहेत. पुल करण्याचा प्रयत्न. शॉर्ट थर्डमॅनला प्रतीक पिसेकर आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. बॅकअप भरपूर लेट येत आहे आणि तोपर्यंत मिळतील या चेंडूवरती फक्त एकच धाव. पंचांचा इशारा येतो लेग बाईज. धावसंख्या 1ने पुढे जाईल 28. ऑन साइडला लॉफ केलाय. डीप मध्ये फिल्डर आहेत. गॅप मधून सीमा रेषेच्या बाहेर हा चौकार येतोय आणि धावसंख्या 4ने पुढे जाईल 32 धावा. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे षटकातील. 32 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न. मिस्टॅमिंग आहे परंतु गॅप मध्ये आहे आणि चेंडू जातो आहे सीमा रेषेच्या दिशेने. सीमा पार हा येतोय चौकार आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 36.
चला पाणी घेऊन जायचं आहे, विनंती असेल डगआउट मधून पाणी घेऊन जा, विनंती आहे. श्री गणेश दहिवली आणि सामना सुरू आहे मयूर ग्रुप बदलापूर या दोन टीम मध्ये. आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल दानशूर व्यक्तिमत्व आदरणीय राजेंद्र शेठ धुळे साहेब इथे उपस्थित आहेत. कुलगाव बदलापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक आणि खऱ्या अर्थाने आपल्या विभागाचा विकास कसा घडेल हाच प्रामाणिक प्रयत्न असतो आणि त्यांचं क्रिकेटवरती खूप प्रेम आहे. त्या प्रेमाखातीर या स्पर्धेला ते भेट देण्यासाठी आलेले आहेत आणि पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक देखील त्यांच्या माध्यमातूनच लाभलेलं आहे. या स्पर्धेमधील त्यांच्यासोबत आदरणीय अंकुशजी भालेराव साहेब देखील उपस्थित आहेत आणि त्यांच्या माध्यमातून देखील 5व्या क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला लाभलेलं आहे. विनंती असेल प्रेक्षकांना की पडद्यावरती आपण पाय देऊ नका, पडदा सोडायचा आहे. धावसंख्या आहे 36 धावा पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर. अभंग येत आहेत नवीन गोलंदाज या अंतिम षटकामध्ये. विशाल आणि कुणाल ही जोडी आहे. कुणाल खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे. कुणालने खूप चांगली बॅटिंग केली आहे या मॅच मध्ये. अंतिम षटक हाफ ट्रॅकर विशेप मध्ये खेळत्या टीम मध्ये फिल्डर आहेत उपस्थित. अनिकेत कुलकर्णी फार वेगाने आले होते चेंडूवरती आणि मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. कुणालने आपल्याकडे स्ट्राईक ठेवली आहे. धावसंख्या 37, 37 धावा धावफलकावरती. क्वालिफाईंग मॅच सुरू आहे. जो संघ जिंकेल तो संघ टॉप 5 मध्ये प्रवेश करेल. दोन्ही संघांसाठी फार महत्वाचा सामना आहे. समाजसेवक उद्योजक आदरणीय विष्णू शिंगटे साहेबांचे इथे आगमन होते. साहेबांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. बदलापूर वांगणी धमाका या स्पर्धेमध्ये बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या 37, 37 धावा धावफलकावरती आहेत. एक चांगलं बॅटल या दोन टीम मध्ये पाहायला मिळतंय. फुल टॉच चेंडू आहे. ऑन साइडला स्वीप करताय. डीप मध्ये स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत प्रज्वल. फार वेगाने ते चेंडूवरती उचलतील, फेकतील तोपर्यंत धावाची संधी देखील होती परंतु सुरक्षित पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलेत दोन्ही फलंदाज आणि मिळतील चेंडूवरती. एकूण 2 धावा धावसंख्या आहे 39. एकोणचाळीस धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक हे शेवटचं सुरू आहे. यावी स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड हा फटका. क्रिकेट मधला सेफ फटका, क्रिकेट मधला देखना फटका. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून चौकार. धावसंख्या आहे 43.
धावसंख्या आहे 43 धावा. सुरुवात दमदार केली या मॅच मध्ये. श्री गणेश दहिवली दोन्ही संघांना माहिती आहे हा सामना जिंकणं फार महत्वाचं आहे, कारण की बक्षीस पात्र ही लढत आहे. फुलटॉस क्षेत्ररक्षक आहे त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. हाय तो चौकार. पुन्हा एकदा फलंदाज कुणालच्या बॅटमधून. धावसंख्या 4 ने पुढे जाईल. आपण पाहू शकाल 47. 47 धावा धावफलकावरती. अंतिम षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. 47. ड्राईव्ह करताय क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत लॉंगॉनला. त्याच्यावरती मिळतील एकूण 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल. पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 49 आणि 50 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. या सामन्यामध्ये श्री गणेश दहिवली या संघाने मयूर ग्रुप बदलापूर या टीम समोर 24 चेंडू बनवायच्या धावा 50 या मॅच मध्ये. तर आपल्या व्यासपीठावरती ते विशेष सन्मान करूया. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक करण धुळे यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते एक दानशूर व्यक्तिमत्व आदरणीय राजेंद्र शेठ धुळे साहेबांचा इथे आपण सन्मान करूया, ज्यांच्या माध्यमातून पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक लाभलेलं आहे आणि त्यांच्यासाठी विशेष आकर्षण ही फ्रेम आपण देऊन त्यांचा इथे सन्मान करूया. अंकुश भालेराव साहेब इथे उपस्थित आहेत, ज्यांच्या माध्यमातून 5व्या क्रमांकाचं पारितोषिक लाभलंय आणि त्यांचा इथे आपण सन्मान करूया. आपल्या मुख्य व्यासपीठावरती दानशूर व्यक्तिमत्व इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा इथे आपण विशेष सन्मान करतोय. 50 धाव बनवायचे त्या मॅच मध्ये. पन्नास धाव बनवायचे आहेत. बॅट्समन पाठवा विनंती असेल. फलंदाज पाठवायचे आहेत. लगेचच फलंदाज पाठवा. आपण 50 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे या मॅच मध्ये मयूर ग्रुप या टीम समोर. त्यानंतर 5 संघांमध्ये आपण खऱ्या अर्थाने 5ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल आपण या 5 संघांमध्ये खऱ्या अर्थाने करण धुळे आम्हाला सांगतील की काय करायचं आहे. थोडीशी वेगळी संकल्पना आहे आपली.
50 धावा बनवायचे आहेत. प्रतीक पिसेकर आणि अनिकेत कुलकर्णी येत आहेत सलामीला बॅटिंग करण्यासाठी आणि गोलंदाजी मार्कवरती केतन. ज्या केतनने अष्टपैलू कामगिरी केली पहिल्या 2 मॅचमध्ये, परंतु या मॅचमध्ये ते 0वरती बाद झाले. परंतु गोलंदाजी खूप चांगली करावी लागेल. मॅडी सरांचं इथे आगमन होत आहे. बदलापूरचा बुलंद आवाज म्हणून महेश धुळे यांची ओळख आहे. त्यानंतर प्रसाद सवारे देखील येत आहेत. आपल्या व्यासपीठावरती राजेंद्र शेठ धुळे साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांच्या माध्यमातून पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला लाभलेलं आहे. त्यानंतर व्हॉइस ऑफ खरवई प्रसादजी सवारे यांचं देखील इथे आगमन होतं आहे. वेलकम, स्वागत आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकाल प्रतीक पिसेकरने एका धावेने श्री गणेशा केली आहे. प्रतीक पिसेकर आणि अनिकेत कुलकर्णी ही जोडी आणि गोलंदाज केतन आहेत. या पहिल्या षटकामध्ये 50 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे या मॅच मध्ये. परफेक्ट यॉर्कर चेंडू आहे. ड्राईव्ह करतायत मिडॉनला क्षेत्ररक्षक होते. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 2 धावा धावफलकावरती आहेत. संत आणि सावध सुरुवात केली आहे या मॅच मध्ये मयूर ग्रुप या टीमने. 50 धावा बनवायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी 4 षटकांमध्ये. मिसटायमिंग झेलची शक्यता असेल आणि हा झेल पकडलेला आहे. फलंदाज झालाय, बाद लागतोय. हा पहिला धक्का. प्रतीक पिसेकर बॅक टू द पवेलियन. न्यू बॅट्समन मयूर येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. मयूर येतोय, नवीन फलंदाज. विकेट मिळवली गोलंदाज केतनने. या षटकामध्ये 50 धावा डिफेंड करायच्या आहेत. यावेळी फटका चांगला आहे. लॉफ्टेड हिट, लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा येतोय. चौकार की षटकार. यस, फायनली आलेला आहे षटकार. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकाल 8 धावा धावफलकावरती आहेत. धावसंख्या आहे 8. षटकार लगावलाय मयूरने. फुल टॉस, त्याला देखील पाठवलाय. स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. चौकार येतोय मयूरच्या बॅटमधून. आउटस्टँडिंग बॅटिंग मयूर करतोय, कारण की त्याला माहिती आहे 50 धाव बनवायचे आहेत आणि त्या अनुषंगाने ही चांगली सुरुवात केली मयूरने. पहिला फलंदाज 2 या धावसंख्येवरती बाद झाला होता. त्यानंतर एक षटकार, एक चौकार आलाय मयूरच्या बॅटमधून. धावसंख्या आहे 1/12. एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील. राईट आर्म राऊंड विकेटने केतन. ऑन साइडला लॉफ्टेड हिट इनटू द स्लॉट एंड आउट ऑफ द प्लॉट. मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. षटकार येतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे
1/18 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 32 धावांची गरज आहे. अठरा चेंडू आणि 32 धावांची गरज आहे. खऱ्या अर्थाने राजेंद्र धुळे साहेबांचं आणि अंकुश भालेराव साहेबांचं मनापासून आभार मानेन. आपला अमूल्य वेळ दिला या स्पर्धेसाठी आणि मोलाचं सहकार्य केलं ही स्पर्धा यशस्वी बनवण्यासाठी. कारण की पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आदरणीय राजेंद्र शेठ धुळे साहेबांच्या माध्यमातून लाभलेलं आहे आणि 5व्या क्रमांकाचं पारितोषिक आदरणीय अंकुशजी भालेराव साहेबांच्या माध्यमातून लाभलेलं आहे. त्यांचं देखील मी मनापासून आभार मानतो या दोन्ही दानशूर व्यक्तिमत्वांचं. फुल टॉस चेंडू आहे. ड्राईव्ह करतात डीप मध्ये फिल्डर येतील चेंडूवरती. लॉंग ऑनला हा चेंडू फील्ड होतोय. त्याच्यावरती मिळते एकच धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 19 धावा. जिंकण्यासाठी 31 धावांची गरज आहे. 17 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. विनंती असेल दोस्ती 11 सावरे खरवईवाडी त्यानंतर जांताराजा बदलापूर आणि ढवलेपाडा या चारही संघांच्या कॅप्टनला मिस्टामिंग आहे. झेलची शक्यता असेल. कॉटन बॉलची संधी आणि फलंदाज झालाय बाद. सुरेख झेल पकडलाय कुणालने फोलतूर मध्ये आणि कॉटन बॉलच्या स्वरूपात फलंदाज माघारी परतावं लागेल. मयूर बॅक टू द पवेलियन. सोळा चेंडू 31 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. निरंजन पिसेकर येत आहेत न्यू बॅट्समन. पुन्हा एकदा मिस्टर आमिंग. झेलची शक्यता असेल आणि झेल कोण पकडेल हा देखील प्रश्न होता आणि दोन फिल्डरच्या मधोमध हा झेल पडलेला आहे. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये आणि आलाय हा डॉट बॉल. 15 चेंडू शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 31 धावांची अजूनही गरज आहे. सुरुवात पहिल्या षटकामध्ये खूप चांगली केली होती. 18 धाव बनवल्या पहिल्या षटकामध्ये. त्यानंतर मयूर देखील बाद झालेत ज्याने 2 षटकार 1 चौकार लगावलाय. हाफ ट्रॅकर हुक करतायत. पाठवलाय लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. षटकार. धावसंख्या आहे 25. अर्धा पल्ला पूर्ण केलाय. अजूनही 25 धावा बनवायच्या त्या मॅच मध्ये. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आहे. डीप मध्ये फिल्डर आहेत उपस्थित मिडविकेटला. चांगले क्षेत्ररक्षण. त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 26. 24 धावांची अजूनही गरज आहे. 13 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 13 चेंडू बनवायचे. धावा 24. ऑन साइडला पिकअप स्ट्रोक. वाईड इश लॉंग ऑन. सीमा रेषेच्या बाहेर षटकार येतोय अनिकेत कुलकर्णीच्या बॅट मधून आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे
32-32 जिंकण्यासाठी 18 धावांची गरज आहे. 12 चेंडू शिल्लक. पंच मॅच बॉल येतोय बघा. सनी सर, जो याआधी लॉंग लेगला षटकार गेला होता तो चेंडू आलेला आहे. यस, 12 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. चला फिल्डिंग लावून घ्यायची आहे. दोस्ती 11 सावरे, जय हनुमान ढवलेपाडा, जांताराजा बदलापूर आणि विनंती असेल खरवईवाडी या चारही संघांच्या संघनायकांना की व्यासपीठाच्या समोर येऊन आपण थांबायचं आहे. बारा चेंडू 18 धावांची गरज आहे. दोन्ही चेंडू येत आहेत पंच बघा. आणि गोलंदाज आहेत या तिसऱ्या षटकामध्ये. पुरुषोत्तम येत आहेत. उत्तम आहेत गोलंदाजी मार्कवरती आणि पहिला चेंडू आलाय डॉट बॉल. 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 18 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. सुरुवात तर खूप चांगली केली आहे उत्तमने या षटकाची. पहिला चेंडू आलाय डॉट. हे षटक फार महत्वाचं आहे, परंतु मी कौतुक करेन निरंजन पिसेकर आणि अनिकेत कुलकर्णीचं. चांगली बॅटिंग करतायत ते या मॅच मध्ये. बॅकफुटला जाऊन टॅप करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक घेत आहेत. शॉर्ट कव्हर पॉइंटला चेंडू फील्ड होतोय, त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. 10 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 17 धावांची अजूनही गरज आहे. धावसंख्या धावफलकावरती आहे 33. 50 धावांचा पाठलाग करायचा आहे या मॅच मध्ये. 17 धावांची अजूनही गरज. उत्तमकडे नक्कीच एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे. तो अनुभव सिद्ध करावा लागेल या मॅच मध्ये. ऑन साइडला लॉफ केलाय. इनटू दी स्लॉट अँड आउट ऑफ दी प्लॉट. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर षटकार. (39) 39 धावा. जिंकण्यासाठी 11 धावांची गरज आहे. 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 9 चेंडू आणि 11 धाव बनवावे लागतील या मॅच मध्ये मयूर ग्रुप या टीमला. आणि मयूर ग्रुप या टीमने या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केली, विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे. चांगला स्ट्रोक खेळेल. डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. एक धाव झाली पूर्ण आणि खराब क्षेत्ररक्षण. जणू का या फटक्याचे चटके लागले असतील. सीमा पार येतोय हा चौकार. धावसंख्या आहे 43. जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. चला चारही टीमचे कॅप्टन आपण व्यासपीठाच्या समोर यायचं आहे. करण धुळे यांची संकल्पना आहे आणि त्यानंतर ते जे सांगतील ती अंमलबजावणी केली जाईल. पुन्हा एकदा लॉफ केलाय डीप मध्ये फिल्डर आणि पुन्हा एकदा झेल ड्रॉप सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार येतोय अनिकेत कुलकर्णीच्या बॅट मधून आणि जिंकण्यासाठी अवघ्या 3 धावांची गरज आहे. 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. क्षेत्ररक्षक आहेत आणि फायनली हा झेल पकडलेला आहे या मॅच मध्ये. ट्विस्ट. 6 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 3 धावांची गरज आहे. बघा 5ही संघांचे संघनायक आपण या, कारण की ड्रॉ केला जाईल. विनंती आहे 5ही टीमचे कॅप्टन आपण या 5 टीम मध्ये ड्रॉ केला जाईल.
एका संघाला बाय मिळेल तो संघ दाखल होईल टॉप 3 मध्ये आणि 1 2 3 4 याप्रमाणे सेमीफायनल होतील. क्षेत्ररक्षक डीप मध्ये होते परंतु लांब होते आणि सीमारेषेच्या बाहेर हा विजयाचा चौकार येतोय निरंजन पिसेकरच्या बॅट मधून आणि सामना जिंकलेला आहे मयूर ग्रुप या टीमने आणि मयूर ग्रुप संघ दाखल होतोय टॉप 5 मध्ये. अभिनंदन या टीमचा आणि हार्ड लक श्री गणेश दहिवली संघाचं. चला पाची कॅप्टन आपण या ड्रॉ केला जाईल.